माझं नाव नेहा तिवारी आहे. मी टिटवाळ्यावरून आली आणि आमच्या शाळेचं नाव KNT पब्लिक स्कूल आहे. आम्ही याच्या युनिफॉर्मच्या संदर्भात इथे आलो आहे. आम्हाला प्रकाश ड्रेसेसवाल्याकडनं शाळेने 2700 रुपयाला युनिफॉर्म दिलेला होता, तर तो आम्हाला परवडत नाही घेण्यासाठी. तर आम्ही त्यांची तक्रारसुद्धा केली, तर त्यांनी ती मान्य केली नाही. त्याच्यासाठी आम्हाला इथे शिक्षण अधिकाऱ्यांकडे यावं लागलं. त्यांच्याकडे आम्ही तक्रार नोंदवली आहे आमची. तर त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला ही कमी करून द्यायला सांगा, आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जे काही शाळेची पुस्तकं वगैरे मिळालेली आहे, सामान भेटलं आहे, त्याच्यावरती जो त्यांनी पैसे भरपूर घेतलेले आहेत आमच्याकडनं. माझं नाव शीतल लाड आहे आणि आम्ही जी KNT शाळेमध्ये आमची मुलं शिकत आहेत, तर आम्हाला ह्या स्वरूपातलं त्यांनी बिल दिलेलं आहे बुक्ससाठी. हे प्रॉपर बिल असू शकतं का? हे रिटर्न बिल आहे. एक साध्या पेपरवरती त्यांनी आम्हाला बिलं दिलेली आहे. बुक्सची छापील किंमत वेगळी आहे आणि ओरिजिनल किंमत वेगळी आहे. त्यांनी त्याच्यावरती टॅक्स चिकटवलेले आहेत आणि ती प्राईज आमच्याकडून त्यांनी घेतलेली आहे. किती नेमकं त्या पुस्तकावरती दुप्पट बिल लावलं, तिप्पट लावलं, किती लावलं, किती हजार? प्रत्येक ह्याच्यामध्ये 30-40 रुपये त्या लोकांनी असं वाढवलेलं आहे. युनिफॉर्मचा इश्यू आहे शाळेकडून, प्लस बाकीच्या पण गैरसोयी आहेत. शाळेला ग्राउंड नाही आहे, फॅसिलिटीज खूप कमी आहेत शाळेकडून. शाळेमध्ये पंखे नाही आहेत मुलांना. मग एवढे पैसे का? आमचं म्हणण्याचा अर्थ असा आहे. आणि फीज काय एवढी? जर तुम्ही फीज घेताय, तुम्ही टर्म फी घेताय, डबल 2दा घेताय टर्म फी, मग ते एवढे खर्च तुम्ही देताय, मग ते एवढे पैसे का? त्याचा काहीतरी आम्हाला रिझल्ट मिळाला पाहिजे ना मुलांना. काय झालं माहिती आहे का, काल KNT इंग्लिश स्कूलचे पॅरेंट्स माझ्याकडे आले. त्यांचा मुद्दा होता का युनिफॉर्म जे आहे ते अव्वाच्या सव्वाने आम्हाला सक्तीने घ्यायला लावतात आणि एकाच दुकानातनं. आम्ही त्याच्या खोलात शिरलो तर शाळेतनं प्रकाश ड्रेसेस नावाचं जे दुकान आहे त्या दुकानवाल्याला ते दुकानवाल्याचं कार्ड शाळेतून दिलं जातं आणि तिथनंच घ्यायला सांगतात. मुळात ड्रेस चेंज करायची गरज नव्हती. तो यावेळेस अचानक ड्रेस चेंज केला आणि एक ड्रेस 2700 रुपयाला. 2-2, 3-3 पालक असतील, त्यांनी काय करावं? ह्याच्यात आम्ही लक्ष देता देता अचानक एक गोष्ट आली की शैक्षणिक साहित्य जे आहे ते पण त्यांनी 4-4, 5-5 हजाराला विकलं. आता याच्यात बघा का इथे किंमत आहे 260 रुपये आणि वरती किंमत आहे 225 रुपये. त्या 225वर ब्लॅक हे लावलं स्टिकर आणि 260ने विकले, काही 300ने विकले. बोरणारे सरांकडे जेव्हा आम्ही गेलो शिक्षणाधिकाऱ्यांकडे, तर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही बालभारतीशिवाय दुसरं कुठलंच घेऊ नका, हे सगळे पुस्तकं आणि युनिफॉर्म तुम्ही त्यांना परत द्या. म्हणजे यांनी हा खुल्लमखुल्ला धंदा मांडलेला आहे. याच्यात जर तुम्ही पत्रकार बंधूंनो, तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर खोलात गेले तर तुम्हाला असं समजेल. त्यांनी आता जे शाळेवाल्यांनी जे कागदं दिलेले आहेत, कागदोपत्री, त्याच्यात स्पष्ट याची बिलं, जी शैक्षणिक साहित्याची बिलं जी आहेत ना, ती शाळेच्या नावावर आलेली आहेत. त्याच्यामुळे बोरणारे सरांचं असं म्हणणं आहे की आम्ही मंगळवारी मान्यता रद्द करण्यासाठी, शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी चर्नी रोडला उपशिक्षक संचालक यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे. तुम्ही तिथे पाठपुरावा करा. आम्ही बोललो ठीक आहे, शाळा बंद करायची नाही आहे आम्हाला, पण हे का चाललं आहे याच्याकडे, हे धंदा का? म्हणजे तुम्ही फी घेत आहेत, फीच्या बद्दल शिक्षणाची क्वालिटी तर कुठल्याच शाळेमध्ये नसते, परंतु तुम्ही ह्याच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. दुकानवाल्याचं खुल्ला म्हणणं आहे की 800-1000 रुपये आम्हाला कट आहे शाळेवाल्याचा. अहो तुम्ही विचार करा, आज 1000 मुलं झाली, 10 लाख रुपये तर त्यालाच याच्यामार्गेच भेटले शाळेला. तुम्ही या ठिकाणी आला तर पुढची भूमिका काय? आमची भूमिका अशी आहे की मंगळवारपर्यंत आम्ही वाट बघणार आहे, कारण की मंगळवारी शिक्षणाधिकारी बोललेत की आम्ही तिथे चर्नी रोडला प्रस्ताव पाठवणार आहे आणि मंगळवार नंतर आम्ही तिकडे पाठपुरावा करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.